बादशाबाईने केले. तुमचं आमदार बादशाबाई मध्ये उभा राहतात म्हणजे जास्त करून आपल्या लोणचंच आमदार पाहिजे. इतर वेळेस बाहेरचेच आमदार झालेत आपल्याला. पण आता होतो का काय का बरं असं? काय नाही रस्ते नाही, आम्हाला जायला यायला सोय नाही, काय नाही. काय रस्त्याची कसं होईल? सांगू का आम्हाला जास्त करून बादशाबाई तुतारी आली पाहिजे. बादशाबाई शेख बी चांगले कार्यकर्ते ते. नमस्कार, मी पल्लवी चांदगुडे, महाआवाज न्यूज मध्ये स्वागत आहे. आज मी दौंड तालुक्यामध्ये आहे. दौंड तालुक्यातील जो आठवडी बाजार आहे ह्या ठिकाणी मी आहे. तुम्ही पाहू शकता पूर्ण आठवडी बाजार भरलेला आहे आणि मोठ्या संख्येने स्थानिक असतील, आसपासच्या गावातील असेल, मोठ्या संख्येने इथे ग्रामस्थ आलेले आहेत. आता तुम्हाला माहिती आहे विधानसभेचे वारं सर्वत्रच फिरत आहे. तर दौंड तालुक्यात आमदार कोण हे आपण ग्रामस्थांसोबत आणि ह्या बाजारामध्ये जे उपस्थित नागरिक आहेत त्यांच्यासोबत आपण चर्चा करणार आहोत की दौंड तालुक्याचे आमदार कोण आहेत. तुम्हाला काय वाटतं की कोण आमदार झाले पाहिजेत? आता आपल्यासोबत अनेक ग्रामस्थ आहेत. नमस्कार सर, आता दौंड तालुक्याचा तुमचा विकास झालाय का असं तुम्हाला वाटतं का? आम्हाला तर असं वाटतंय की आमचा विकास जरा मागे राहिला, त्याच्यामुळं आम्हाला यंदा बादशाबाई शेख म्हणून आमदारकीला पाहिजे. आमच्या गावातलं बादशाबाई शेखच का पाहिजे तुम्हाला आमदार म्हणून? ते गोरगरिबासाठी आहे ना, पुढं पळतात, धावपळीने येतात, आमचे सगळे काम काय असेल ते करतात, म्हणजे आपल्याला जीवलग मानतात. ते गोरगरिबासाठी नाही का पुढं नाही का कामं करायला येतात. म्हणजे तुमचं असं म्हणणं की बादशाबाई शेख आमदार झाले तर तुमचे विकास काम अजून होतील? हो, आम्हाला वाटतंय असं की नक्की होणार आमचे काम आणि आमच्या दौंडचा विकास होणार. हा, त्याला अजून ग्रामस्थ आहेत आपल्यासोबत जोडून, त्यांच्यासोबत आपण संवाद साधणार आहोत. सर, आता तुमच्या ह्या दौंड शहराचा विकास झालाय का? तुम्हाला काय वाटतं? आतापर्यंत जेवढं व्हायचं तेवढं तर नाही झालं. नाही झालं. मग आता तुमच्या दौंडचा आमदार कोण हो की जेणेकरून विकास होईल असं तुम्हाला वाटतं? आता तर बादशाबाई शेख हे झाले तर काय थोडाफार विकास होईल, कारण की आम्हाला असं वाटतंय. अजून आहेत आपल्यासोबत, त्यांचं काम पण चालू आहे, तरी पण आपण त्यांच्यासोबत संवाद साधणार आहोत. सर, तुम्हाला काय वाटतं दौंड तालुक्याचे आमदार कोण झाले पाहिजेत? बादशाबाई का बरं बाई शेख झाले पाहिजेत? चांगले काम करतात. चांगलं. कुठून आहेत? मावशी काय म्हणता, कसा भाव आहे कांद्याला? 50 रुपये. परवडतोय का कांदा? काय नाही परवडत. शेतकऱ्याच्या मालाला किंमत आहे का? आहे ना, फायदा होतो का शेतकऱ्याचा चांगला? होतो ना. आता तुम्हाला काय वाटतंय, आता दौंड तालुक्यातील आमदार कोण झाले पाहिजे जेणेकरून तुम्हाला जास्त फायदा होईल, तुमची विकास कामं होतील? आमची बादशाबाई बादशाबाई शेखच. का बर? चांगले. आमची उभं राहणार आहे का? तुतारी तुतारी का बर तुतारी? मग का बर तुतारी? भाव आला पाहिजे. भाव आला पाहिजे. तुम्हाला असं वाटतं का तुतारी आली की आपल्या कांद्याला, शेतीच्या पिकाला भाव मिळेल? हा, मग तुमचं मत? तुतारी. बर, आपल्यासोबत त्या भाऊशी पण आहे. त्यांचा आहे का, होतोय का फायदा? भाऊ कसे मंडईला? भाऊ चांगलेच नाही. चांगले होतोय ना? शेतकऱ्याचा फायदा होतोय का? शेतकऱ्याचा होतोय फायदा. तुम्ही कुठलेत भैया? आम्ही प्रॉपर दौंडचेच आहे. प्रॉपर दौंडचे. बर, काय म्हणायचं, दौंडचा विकास झालाय का? दौंड मध्ये काय नाही, फक्त बघा, फक्त मुताऱ्या झाल्या पाहिजे, बाकी काही नाही झालं तरी चालेल. होय. हो, बाकी काय विकास नाही. म्हणजे तुम्हाला असं म्हणायचं की नुसते खाणारीच आहेत, विकास काही नाही? बरोबर. मग आता तुम्हाला तुमच्याच गल्लीत राहणार आहेत, चांगले नेते ते बी, फक्त विकास पाहिजे. मावशी, कुठलेत तुम्ही? दौंडचेच आहेत का? बरं, काय म्हणते, आपल्या दौंडचा विकास झालाय का? नाही झालं. काय काय विकास काम आहेत किती झाली नाही तर झाली पाहिजेत? सगळं व्हायला पाहिजे, सगळ्यांना चांगलं व्हायला पाहिजे. चांगले. आता आपल्याला मुख्यमंत्र्यांनी 1500 रुपये दिलेत, भागतंय का त्यात? चालायचे, आता काय करता? हा, चालायचे. लाडकी बहीण योजना भेटतात का तुम्हाला पैसे? हा, भेटतात ना. भेटतात. मग त्याचं काय आहे का, तुम्हाला वाटतं का 1500 रुपयात आपलं सगळं भागतंय? हा, चालतोय, आता चालायचे. चालायचे. जेवढं देतात तेवढ्यामध्ये समाधान मानून घ्यायचं. बरं, आता दौंड तालुक्यामध्ये तुम्हाला कोण वाटतं की विधानसभेला आमदार कोण, नवीन चेहरा पाहिजे का जुनेच आमदार हवेत तुम्हाला? जुनेच पाहिजे. जुने कोण, घड्याळ तुतारी का नवीन चेहरा? आपला मेंबर, बाकी मेंबर. का बरं? ते आम्हाला ना अनेक अडचणमध्ये ते कामाला येते. कामाला पाणी म्हणा, काय डॉक्टर, काय दवाखाना, सगळी अडचणीत आमचं कामाला येते. म्हणजे तुमचं असं म्हणणं आहे की ते आमदार झाले बादशाबाई शेख तर तुमच्या अजून विकासाची कामं होतील आणि दौंडचं पण
मावशी, आपल्याला 1500 रुपये देतंय शासन. आम्हाला भेटले नाही बघा, तोंड बघून वाटलं, आम्हाला भेटलंच नाही. असं कसं काय तोंड बघून तुम्हाला भेटलंच नाही? तोंड बघून नाही, वाटलं नाही, म्हणजे मला- मी कागद पत्र मी खरं खरं म्हणते. होय. आम्हाला मग आमच्या नंबराने बी आमचा विचार करायचा होता. हा, हा म्हणजे मग तुमचं असं म्हणणं आहे की तुमच्याकडे लक्ष नाहीये. नाही ना आमच्याकडे मग नाही. आता विधानसभेला आमदार कोण पाहिजे? जुना का नवीन चेहरा पाहिजे? जुनी माणसं सोडीत नसते, आता नवीन थळे बाई. हा, दुसरं काय नाही. जुनी माणसं नाही सोडत. मी काय करायची भाषेवाली ऐकायला दिसा माझी गाठ बी पडतो बिचाऱ्याला. तो गाय गरिबाची काम करतो. आताची काय करतात म्हणजे आता ना भिकारी उभा राहून द्या, भाषेला उभा राहून त्याला सहकार्य करून. त्या गरिबाची मावती आणि लग्न बिग्न केल्यात. पुरं आमचं मात्र देवानीचा बी म्हातारे झाले जाऊन आता सध्या तुम्ही म्हणताय की आम्ही बाजारात असतो. हा, तर तुम्हाला वाटतं की हे बाजार सध्या तुम्ही सगळीकडे नजर फिरवली तर या बाजाराचा विकास झालाय का? तुम्ही आता हे वरती ताडपत्री बांधले, तर तुम्हाला काय वाटतं सावलीसाठी काय असलं पाहिजे? काही विकास आहे का इथला? पण नाहीये. मग तुम्हाला काय वाटतं कोण करेल विकासाची कामं? हा? हा? तुतारी विकास कामं करणार. ओके, तर तुम्हाला वाटतं तुतारी आली की 100% आपल्या बाजाराचा पण विकास आहे? सोय होणार नक्की. बघा ना, आहे का सगळे मार्केट तिकडे अर्ध, इकडे मार्केट अर्ध. काय गांधी चौकात गाडी लावायला जागा नाही, ज्याला मिळाली त्याचीच धंदा. आमच्या सारख्याच्या जागा गेलेत, गुंडगिरी दादागिरी करून गाड्या लावतात, त्यांनाच धंदा होतो. म्हणजे तुम्हाला असं म्हणायचं की दौंड तालुक्यात गुंडगिरी खूप चालू आहे? व्यवस्थित रचना नाही हो. व्यापाऱ्यांना हा. लाईनशीर धंदा मानून देत नाही. मग आता इथून जे सद्यस्थितीचे आमदार आहेत किंवा पाठीमागचे माजी आमदार आहेत त्यांनी विकास कामं केलेत का आपल्या इथले? थोडेफार केलेत. मग आता तुम्हाला काय वाटतं आमदार कोण झालं पाहिजे? नवीन चेहरा का तेच? हा. शिक्षण झालेले मुलं, आमची ग्रॅज्युएट झालेले पोरं नोकऱ्या नाहीत. नोकऱ्या नसल्यामुळे लग्न नाही. पोरं काय इंजिनियर झाले, एक आहे सर्व्हिसला. दोघं जण माझे, एक ITI सपोर्टर म्हणून आहे, हार्डवेअर नेटवर्किंग झाले, सर्व्हिस नाही. M.Com झाला, ग्रॅज्युएशन झालं. तुमचं म्हणणं आहे की दौंड तालुक्यामध्ये बेरोजगारी वाढत चालली, त्यांना रोजगार मिळावा, एवढा आमदार भविष्यामध्ये लाभावा. त्याला आम्ही त्यांच्या पाठीशी उभा आहे. म्हणजे तुमचं असं म्हणणं आहे दौंड तालुक्यात सगळी गरीब जनता बाईंच्या पाठीशी आहे? हो, सगळी दौंडची. लाडक्या बहिणी योजनेचे पैसे आले का? आले का? मग 1,500 कस काय बघताय का आपलं? काय भागत आहे बाय, त्यांनी काहीतरी येईन का त्या 1,500? नुसतं मतदानच द्यायची नाही तर काय होते? त्यांना म्हणा 4 बायका करा आणि तुम्ही मतदान घ्या. तुम्हाला काय वाटतंय मग हे इलेक्शन पुरते पैसे आहेत का लाडक्या बहिणी योजनेचे? कशाच्या लाडक्या बहिणीचं काय भागत आहे बाई?